गाईस तर आपल्या या मंदिराची एक खासियत म्हणजे इथून आहे ना आतमधून गुफा आहे आणि गुफा डायरेक्ट पंचवटीला जाते. पंचवटी कुठं? नाशिकला. तर ते गुफा कुठे आपण जायचं का नाशिकला? नाशिकला नाही, आपण इथं पहिले गुफा पाहू. नाही पण गुफा आहे इथं खरंमध्ये आहे. वाटलं तर गुगलवर किंवा सर्च मारा कशावर तरी, कारण की ते एक गुफा आहे. मला माहिती आहे, मी गेलो होतो मागच्या वेळेस. मागच्या वेळेस गेलो मागच्या ब्लॉक कवर नाही काढला तेव्हा. नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर गाईज आपण आज चाललोय अंबरनाथला शिव टेम्पल आहे, तिथं महादेवाचं मंदिर आहे, तिथं दर्शनाला चाललोय. आणि बाकी सोबत कोण नाही, फक्त फॅमिलीसोबत चाललोय. सर्व आपले म्हणजे फॅमिली मेंबर्स आहेत, एक एक करून मामा वगैरे त्या वगैरे काय मावशी वगैरे. तर चला, आणि सचिन पण आपल्यासोबत आहे बहुतेक. तर तिथे गेल्यावर समजेल कोण कोण आहे. तर चला तुम्हाला दाखवतो आपल्यासोबत कोण कोण आहे आणि आपण कसे जातो ते. चला गाईज, तर सचिनच्या इथं पोहोचलो आणि सचिनच्या साईडला बघा आता रेडी होते, तो पण जेवण वगैरे करतो. ते परत आपले मावशी वगैरे इथेच राहतात, आपण त्यांच्या इथं जाऊ. ठीक आहे, कर मी येतो. गाडी पण घेतली आपण, पण गाडी घेऊन नाही जायचं अंबरनाथला, ट्रेनने जाऊ. ठीक आहे, कर जेवण, मी हवं इथं जा लवकर. यासाठी थोडं जायचं पुढं की मग त्यांचं घर आहे. बघा कसा रस्ता आहे, इथून बेकार रस्ता आहे एकदम. जा घाला तसं जवळ आहे त्यासाठी टनी, इथून गाडी जात नाही तर गाडी आणली असती. तर बघू आता आपण कसं जायचं ते. काहीच तर निघालो आम्ही दोघं पण, आणि आपले सर्व लेडीज ज्या ज्या आहेत सोबत एकत्र, ते सर्व निघालेत. आपले पोरं भाऊ वगैरे मामा वगैरे. तर साईडला बघू शकता सगळे एक एक करून निघालेत रस्त्यावर चालत चालत. चिमे तुम्ही बी आले का रस्त्यात? हां बाय बाय. हॅलो चाल, मीच पैदल यायला लागलो. गाईस तर मला उतरून तिघं जणांनी कब्जा केला याच्यावर. आता मी असं चालत चाललोय वाटतं आता. हां बस बस, ए माझी आहे त्याच्यावर नको पाहिजे. हां बाय, बसू दे व्यवस्थित. अरे व्यवस्थित बस, तू तर पडणारच पोरगी. आणि बॅग काय? बॅग घे, बॅग लटकव, माझ्या हातात नको देऊ काय. घे सध्या नाक्यावर घे. हां घे ना, नाक्यावर घे ना. रे नाक्यावर घे. हां गाईस तर बघू शकता कशा रिक्षात बसण्याची घाई झाली आमच्या सगळ्यांची. हां बसा तुम्ही, बसा कुठलं एक एक जण बसा, आम्ही येतो गाडीवर. सध्या आपली गाडी आण लवकर, चल. गाईस तर निघालो आम्ही पे पार्किंगमध्ये, आपली गाडी पार्क केली आहे. आणि सर्व फॅमिली जे मेंबर्स आहेत ते सर्व पुढे गेलेत. आम्ही फक्त चालतंय, पार्किंगला लावली म्हणून. तर डोंबिवली स्टेशनला आहे, गेले वाटते ते, तिथे थांबलेत वाटते. ते दुसरे आहेत का? पुढे आहेत. हां ते तिथं पुढे थांबलेत एकदम. चला, तर आपला भाऊ लागला आहे लाईनमध्ये तिकीट काढायला. आणि सर्व भाऊबंद आपल्या सोबत आहेत ना. हे बघा चालला असा मजा घेतात दोघं बी ट्रेनची मजा. घ्या ना, ऐकत यायचा खाली फेका. ठीक आहे तुम्ही काहीच. तर बसलो आम्ही ट्रेनमध्ये आणि बघू शकता एकदम घाई गडबड. कुठल्या याच्यात बसलो आपण? फर्स्ट क्लासमध्ये घेतो. नाही रे, लेडीज डबा फर्स्ट क्लासच्या याच्यात बसलो. काहीच तर आता आम्ही अर्ध्या रस्त्यात पोहोचलेलो आहोत. आणि बघू शकता ट्रेन किती सुंदर दिसते. आणि कचरा वगैरे बघू शकता. लेडीज हो कचरा, तो कचरा नाही दिसतो का तुला? येस थोडा फेकून द्यायला ते आपल्या लेडीज काय कुठे आहेत त्या पुढं? अरे मागे आहेत ना, मागून पुढं पळालो ना आपण. तर अंबरनाथला पोचायला आम्हाला लागणार आहेत फक्त आणि फक्त 4 रुपये. सॉरी 4 मिनिटं, 5 मिनिटात पोचू आपण. एवढी स्लो काय गाडी? 5 झाली रे, 5 झाली. जर आतमध्ये या. गाईस तर पोचलो आम्ही आता जस्ट स्टेशनवर. आणि स्टेशनवर पोहोचल्याबद्दल सगळे घाबरले, कारण की लेडीजला माहीतच नव्हतं उतरायचं आहे का नाही. मी पळत आलो इथं, तेव्हा उतरायला सांगितलं तेव्हा उतरले, आणि त्या साईडला उतरले अर्ध्या गाई गडबडीत. हे विहान ये इथून उडी मार. हे ते बघ खरंच यायला लागले. अरे त्याला काय, ते बघ काय बोलते, येतो बोलते इकडून. मा त्याला धर, ते येईल. त्याला काय झालं तिकडे पकड. हा ना, मारा तिकडून. मारतोय, हात पोचल का? कुठं चालल्या? अरे या ना तिकडूनच वरून.
काय आलं तिला उलटा आला का? हे कुठे चालली तू? हा कुठे चालली? कुठे चालली तू? ॲम काय ॲम चालली कुठं? अंबरनाथ. अंबरनाथच आपण आता. विहान किती मस्ती करतात रे जरा सांभाळ ना. देव फटके. ए मस्ती कर नका पोरव. चल 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 विहान. स्टेशनवर भूत असते. हा स्टेशनवर कोणता भूत नसते? ती मम्मीने भूत म्हणायची. काहीच तर पोहोचलोय आता रस्त्यावरच आणि इथून आपल्याला रिक्षा स्टँड पकडायचे ना आपल्यासोबत. अरे आपण 4च जण बाकीचे कुठे आहेत? हा चल 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 रिक्षा पकडा आणि निघू. त्याच्या रिक्षा किती घेतात? काय आल्या कोण पोरी? दोघींनी पकडला एकमेकांचा हात. आता कशाला बघू. चला चला रिक्षा आहेत तिथं. 10-10 रुपये किती ना 5-5 रुपये. 5-5चा जमाना पण झाला. अरे गणपती बाबा मोरया. तर एक मुलगा एक रिक्षामध्ये बसलेला आहे आणि मी या रिक्षात बसतोय आता. तर चला. तर या लहानपणाने वाटतं याचे मजा घेतली होती. हां डायरेक्ट लावले आणि पैसे घ्यायतात ना. डायरेक्ट अरे द्यायचे तसे नको. मी नाही लावून घेणार. पैसे नाहीत मला लावायचं तर तसं काय चांगलं आहे. चला चल चल शांत आहे. आतमध्ये एंट्री तर घेतली आता. आम्ही सर्वजण आहेत. बरेच जण माझ्या मागे आहेत. बरेच जण पुढे आहेत. यायला पाणी मस्त आहे. हळूहळू चला. तर मेन एंट्री केलेली आहे मंदिराजवळ. चपला वगैरे काढा. देवाच्या इथं आलो आपण. त्याला इथं बोर्डावर लिहिले की आतमध्ये जाऊन मोबाईल काढणे नाही. सॉरी फोटो काढणे नाही. काय करता? फोटो नाही तर व्हिडिओ तरी कम से कम काढूच शकतो ना. नाही काढू शकत. फक्त बाहेर लेच बोल तरी द्यायच्या कानाखाली. चप्पल काय गाईच बघू शकता मंदिर किती सुंदर आहे. आणि चला तर आता आपण तिथे जाऊ. बाहेरून दर्शन करू. व्हिडिओ तुमचा बाहेरून दर्शन करू. आतमध्ये आपल्या करू. यो टिक्का लावायचे पैसे घेतात मग. द्यायची काय ना लावून घ्यायचं ठीक आहे. चला काहीच तर मंदिर खरंच लय सुंदर दिसते. ऑसम. जुनं मंदिर आहे ना सध्या. मंदिर जुनं आहे ना. लय जुनं आहे का? एक मिनिट थांब. मस्त आहे रे सगळं. काहीच सर्व त्या साईडला गेले ना. आम्ही इथंच थांबलो. अजून आम्हाला समजत ना कुठून एंट्री मारायची. सचिन कुठे गेला? एंट्री कुठून मारायची? हां हां मग चल तिकडे जाऊ. चल त्यांच्याजवळ. सगळी फॅमिली तिकडे गेल्या. काय चाललंय इथं? पहिले दर्शन करतायत. चालू इथं. कुठे कासव? कुठे रे कासव? ठीक आहे. पहिला वाला काय असं कोण मजा झालं बघ कासव. चला चला दर्शन करू. जायचं तर आता आतमध्ये चालू आहे. पण आतमध्ये काय माहिती व्हिडिओ काढायला भेटेल का नाही रे. आतमध्ये व्हिडिओ काढायला नाही जमणार. बाहेरून सॉरी गाईस तुम्हाला बाहेरून दर्शन करावं लागेल. बाहेर खोडावं लागेल ना. असं आहे का? हे दिल्यावर का? ठीक आहे चल. तोंडावर नारळ चला चल. सगळे इथं दर्शन करतात. हे दोघं बघा असे बसले. अरे देवा कशासाठी बसले बाबू लोक तुम्ही असे? अभि 2 ही बंदर आहे. हे असं काम बसले. कोणी मारलं काय तुम्हाला? फोडलं? हा कोणी मारलं? गांधीजी के 2 बंदर. विशाल दादाने मारले. चला चला उठा. हा कसे बसले बघ ना किती भारी.
चला या सगळे फोटो काढू एक ए भांडणं करू नका, ए मारामारी करू नका. भांडण करू, डायरेक्ट मारामारी करा. हमारे पेट का इंतजाम करवा मम्मी. मग चला चला करतो जरा बाहेर. बघून ये काय आहे तर तिथे चाय चष्मा वगैरे घे ना रे. चला तर काय सगळ्यांना बाहेर हॉटेलमध्ये येतो काहीतरी खाऊ घालतो. तुला काय खायचं? जे असलं ते इथं काही तसं तर काही दिसत नाही. खा ना प्रसाद, खा ना, चुपचाप बस ना. हा परसाद खाल्ला तसा येतं. खायचं ना सगळ्यांना, काय सगळ्यांना खायचं असेल तर भूक लागली असतं सगळ्यांना. प्रसाद वाट सगळ्यांना. हां प्रसादनं भूक जाईल. काहीच तर झालं आमचं सर्वांचं दर्शन करून आणि बाहेर आलो आता. आपला मोबाईल जास्त आतमध्ये ठेवता येत नाही. आतमध्ये शूट करत होतो पण ते माणूस बोलला डिलीट कर, म्हणजे काढू नको बोलते, म्हणजे काढलं नाही म्हणून. ठीक आहे तर चला बघू शकता एवढं भारी मंदिर आहे. एकदम दगडाचं मंदिर आहे ना. मला काय माहितीच नाही, मी काय सांगू. सांग जरा तू सांग ना, तुला काय माहिती. हा कुठून? इथून आतमधून म्हणजे गुफा आहे, गुफा आहे जमिनीमधून. काहीच तर आपल्या या मंदिराची एक खासियत आहे, म्हणजे इथून आहे ना आतमधून गुफा आहे. आणि गुफा डायरेक्ट पंचवटीला जाते. पंचवटी कुठं? नाशिकला. तर ते गुफा कुठे आपण जायचं का नाशिकला? नाशिकला नाही, आपण इथं पहिले गुफा पाहू. नाही पण गुफा आहे इथं खरंमध्ये आहे. वाटलं तर गुगलवर किंवा सर्च मारा कशावर तरी, कारण की इथे एक गुफा आहे, मला माहिती आहे. मी गेलो होतो मागच्या वेळेस. नाही गेलो ना मी, तर जाऊ शकता गुफामधून डायरेक्ट पंचवटी, म्हणजे डायरेक्ट नाशिकला. हे बाई इथून गुफा आहे. आणि ते हां ही जाळी इथून आहे का? नाही काही पडून तिथे उडी मारायची नाशिक तो तर चिखलात पडत माणूस. नाशिकला नाही पडला. वरून डायरेक्ट काय चाललंय तुला? कोणाला माहिती? कोणाला माहित नाही, बरोबर माहिती सगळ्यांना. बऱ्याचपैकी लोकांना. उडी मारते थांब बघू आपण. ही गुफा तर नाही ना ती? ते नाही मंदिर आहे खाली. मी गुफा आहे तिथून, त्या गोळीतून जागा आहे. तिथून गेलं का मला डायरेक्ट नाशिक मध्ये. काय काढा काढा करतात ना मग लेडीज बसले. वाव भारी. म्हणला काय या पाईपातून जाते? हां काहीतरी आहे, काय नदीचं पाणी काय? काहीतरी आहे रे यांना. नदीचं पाणी. चला तर काही या दुसऱ्या मंदिराला आपण पाया करू, सॉरी दर्शन करू. गाईच तर आतमध्ये दुर्गा माता होते. आता आतमध्ये दर्शन करून आलो. आता बाहेर जायचं. आतमध्ये जमत नाही फोटो काढायला. गाईस तर आम्ही वरती चढतोय आणि वरती चढून असं बघतोय, म्हणजे थोडंफार फिरून थोडं नाश्ता वगैरे भेटते का. आणि या साईडला मला तर वाटत नाही काय असेल म्हणून. इथे काय खेळायचं आहे का ते? चल जाऊ चल. हे सचिन काय आला? 5 रुपये ठेव ना बदल्याला. नाही तरी चल दर्शन करू. सर दर्शन झालंय आपलं. भविष्य बघ. चल. नको थांब ना. हे बघ ना भविष्य बघ ना माझं. भविष्य बघायचं का? तसं जर भविष्य बघणार आमच्या घरचेच आहेत. त्याचे पप्पा भविष्य बघतात डायरेक्ट. जसं यांच्यासारखं त्यांना पण येते, पण आता काय करू विचारतं कितीला. तर काहीच या साईडला सर्व बसलेच असे. अरे काय इथं खायला काय आहेच नाही. इथं बाहेर वडापाव बी नाही भेटायला, म्हणून काहीच नाही. इथं बाहेर आपल्याला स्टेशनला जाऊनच खायला लागणार सगळं. हा भेळच आहे ना स्टेशन. बरं कसं दिमाग लावतात. भेल खाल्ली यांनी ती भंकस. अर्धी खाली अर्धी याला देऊन टाकली. आहेच ना काय इथं खाल. बाहेर जा मीडियम द्या म्हणून. चला कसा आणला? हे डबा कोणी आणला? वा वा. बॅग हरवली, डबा राहिला. बॅग कोणाची हरवली? असं आहे. जेवण होतं तिथं. ठीक आहे चला निघू. चला घरी. अजून कुठं खायला जाऊ ना स्टेशनला. आम्ही खाल्ले. ए ठीक आहे. डब्बा खाली
चला तर काही निघालो आता आम्ही सर्वजण. आता रिक्षा बघू किंवा काहीतरी खायला बघू, कुठं आहे का जागा. ते काय करायचं, जायचं का खायला का निघायचं, आहे का रिक्षा? हां हां फोटो, हां ऑटो पकडा ऑटो. काही तर आता रिक्षा स्टँडपासून आम्ही उतरले आणि स्टेशनला आलो आहे. तर चाललो आता. कोण आलं मला की नाश्ता करू आपण इथं. आयला ट्रेन गेली काहीच, आता काय करू, आता दुसऱ्या ट्रेनची वाट बघते. 5 हां काय बिना तिकिटाचा अलाउड नाही आहे, फाईन मारा. ती टी सीवाले आली पकडायला. काय तिकीट बिकीट आमच्याकडे देऊ नको, जे आमच्या तिकीट आहे ते दिसू द्या, आपण जातो कसं सांगायला. ट्रेन आली बी गेली बी, आता नवीन येईल, आता नवीन येईल. त्याच्या बघ ट्रेन कुठपर्यंत दिसते का? हां येईल. काहीच तर पोचलो आम्ही आता डोंबिवली स्टेशनला. आणि स्टेशनला पोचल्यावर म्हणजे पोचायच्या आधी यांचं सामान हरवलं. आता ते कुठे भेटेल सामान तुम्ही सांगा. कुठं असतं रे डोंबिवली स्टेशनला ते सामान हरवत? हां कोणला विचार, हां कोणला विचारायचं? हे तुम्ही तो बॅग हरवताना कुठं हरवली? आम्ही पोलीस केस करतो, पोलीस केस करून आपण चेकआउट करू. बॅगीमध्ये 101 रुपये होते. हां काय नाही, चल काय नाही बरं तुझं. हे कोणी हरवली बॅग? बॅग ज्याने हरवली त्याने हां केस करा, पोलीस केस. बॅग रिक्षामध्ये काही सर आलो आता स्टेशनवर आणि गाडी वगैरे घेतली आपली पाऊस या साईडला. आता चाललोय, आता सर घरी जाऊ, कारण की लई थकलोय आम्ही. नंतर कुठं तरी जाऊ बघू, चला. गाईस तर आताच घरी पोहोचलोय आणि पोहोचल्यावर मस्त की सर्वांचा गेम चालू आहे आपला पत्त्यांचा. तर बघू शकता याला 2-2 रुपये चाली, 50-50 रुपये चालतात पुढे जाऊन. पोरं पाड होते ना. किती? 100 रुपये. 100 2 रुपये असं नका रुपये. राहुलच बघा, हे 2 रुपये माझे. एवढेच पैसे किती रुपये? 20 रुपये. हारलो नुसतं बंद आहो ना मी. 4 हे 2 रुपये. आता बघितलं विचार, हा बघितलं विचार ना. असे बंद माझे 4 झाले. हा 4च होते. 4 बोल्या हे 2 10 झाले. शो करायचं किती लागतात? शो नाही होता, बंद होतो का? बंद हो ना. डायरेक्ट पॅक नाही तर चालायचं. 4 साईड सगळी नाही होत आता. बघू ना सर. नाही 4 रुपये, 6 रुपये, 8 रुपये, 10 रुपये. किस्मत पलटी काय पलटी मारतो भाई. एक तर तुम्हीच मला डावातला काढून दिलाय ते मला माहिती. पहिले सांगतो आम्ही हारत असतो. जिंकलो बादशाह टोको डाऊन झाले. चालू ना. 2 तू बघू ना. बंदे 2 चिल्लर का पाहिजे. असेच काढायचे. 7 जिंकलो गाईज मी. तर माझे पूर्ण पैसे शिकून घेतलेले आता मी पासून वापस